गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे रूप पाहताला चली सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो हरी लक्ष 84 लक्ष फिरता नरदेव साजनी
गुरुदास शिवाया एका जनार्दनी लागे पाया एका जनार्दनी लागे पाया एका जनार्दनी लागे पाया वाजे गाये समाधान करियाचे समाधान वाची गाये नारायण वाची गाये नारायण वाची गाये नारायण करियाचे समाधान वाची गाये नारायण वाची गाये नारायण वाची गाये या गोकुळ महाराज वैरागडकर हरिभक्त पारायण दादा भाऊ महाराज या या पुढे या समोर या तुमचे फोटो काढायचे या समोर उभी असलेली मंडळी या इकडं या 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 हा तुम्हीच जेव्हा घरामधील जे महिला आहे ज्या कामाचे तेच थांबा बाकी महिला मंडपामध्ये येऊ माझा इकडं तिकडं काही तुमचं काम नाही तिकडं महिला मंडळीचं ज्यांचं काम आहे तेच थांबा फक्त महिला मंडळी
अवतीर्ण नरदेह वाचे गाई नारायण
84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता अवचित नरदेह आला होता करी याचे समाधान करी याचे समाधान वाचे गाई नारायण सोडविता तुझ कोणी सोडविता तुझ कोणी नाही नाही त्रिभुवनी करी याचे समाधान करी याचे समाधान वाची गाई नारायण भूलू नको जासिवाया भूलू नको जासिवाया एका जनार्दनी लागे पाया करियाचे समाधान करियाचे समाधान वाची गाई नारायण मायुग पीठी तटे भीमरत्या वरमंडारी काय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्द परब्रह्मलिङ्गं हरि नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करण आता ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलवचनं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं चरण चरणार्गंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भाव्या सुभदा विठ्ठल 84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता अवचित नरदेह आला होता करियाचे समाधान वाचे गाई नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांना परिहार माहिती आहे परंतु कर्त्याचं कर्तव्य असल्या कारणानं आपल्या गावाची प्रेमाची मूर्ती हरिभक्त बरायन शेषराव चंद्रभान पाटील जगताप यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मायबाप तुम्ही आम्ही अप्तिष्ट नातेवाईक सज्जन सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे
त्यांच्या पश्चात 2 मुलं 2 मुली आहेत. ज्ञानेश्वर सोपान 2 मुलं आहेत. मुक्ताई आणि विठाबाई 2 मुली आहेत. निवृत्ती दादा सुटला फक्त विठाला विठाला विठाला. असा यांचा परिवार आहे आणि या परिवारानं ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. त्यामुळे त्या कुटुंबाचं, जगताप परिवाराचं या ठिकाणी लाख लाख कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग, आपल्या जिल्ह्याचं वैभव असणारे, विश्वाची शांत मूर्ती असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचे अभंग आहे. मनुष्य जीवनाची ती कर्तव्यता समजून सांगणारा अभंग आहे आणि प्रसंगानुरूप अभंग आहे. तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाला ही गोष्ट कळू शकते म्हणून साधू संतांचा आग्रह राहिलेला आहे का या जन्मामध्ये सुद्धा जन्माला येऊन जन्माचं हित जीवानं करायला पाहिजे. आणि जर या देहाला येऊन जर हित नाही केलं तर मायबाप पहिले पाडे बरोबर. या माणसाच्या जन्माला येऊन माणसाची इति कर्तव्यता जर जीवाला नाही कळाली तर येऊनही काही फायदा नाही. मी काय करतो बांधली जन्माला यायची ती कर्तव्यता काय आहे ती नादबाबा या ठिकाणी सांगतात. 84 लक्ष योनी फिरतात. किती योनीतून आलो आपण? 84 लाख योनी. आणि एका योनीत एक जन्म नाही मायबाप. एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. एका योनीला कोटी कोटी फेरे घालावे लागतात आणि इतके फेरे कोट्यावधी जन्म घेता घेता मरता मरता जन्माला येता येता आनंद दुःख भोगता भोगता या देहाला आलो ना. नादबाबा सांगतात अवचित नरदेह आला हाता. एवढं सगळं फिरून जर या देहाला आपण आलो मग या देहाला आल्यानंतर याची काही इति कर्तव्यता असेल का नाही? जन्माला आल्यानंतरची इति कर्तव्यता काय? ती इतर कर्तव्यता समजायला पाहिजे. म्हणून नादबाबा सांगतात करियाचे समाधान. या देहाचं समाधान केव्हा होईल? 4 एकर घेतल्या 4 पोरीस लग्न केल्या नाही 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 मायबाप. हे कर्तव्य कर्म करावंच लागणार आहे तुम्हाला मला. हे नित्य कर्म आहे. परंतु या सगळ्यांमध्ये ज्या जन्माला आलो त्याचा हेतू समजला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचा हेतू जीवाला कळेल, त्याचं महत्व जीवाला कळेल, त्यावेळेस त्या जीवाचा सार्थक करायची त्या माणसाला तळमळ लागेल. घरी याचे समाधान. माणसात समाधान का होत? उशा पायाला अगरबत्त्या लागल्या तरी होतं का? नाही ना. त्याला गोल्डन घर जरी लागली तर त्याला चिंता राज. कसं होईन आता? कसं होईन आता? अरे काय होईल तुला धकाचं ना. आता जे व्हायचं ते होणारच आहे. येरी माग काय उन्हाळा होणार आहे पाहायला येणार आहे का? तरी काऊन तक करता येईल. नादबाबा सांगतात करियाचे समाधान. काय कशाला समाधान होईल या देहाचं? वाची गाई नारायण. त्या भगवंताचं नामस्मरण तू कर. या वाचेनं जी वाची तुम्हाला आम्हाला दिली मायबाप त्या वाचेनं भगवंताचं स्मरण कर असं नादबाबा सांगताय. तू ज्याच्या करता गुंतला, ज्या संसारामध्ये तू गुंतलेला आहे, ज्याच्यासाठी अट्टहास रात्रंदिवस चाललेला आहे, आयुष्य ज्याच्या करता तू संपवतो आहे, ज्याच्या करता आयुष्य आतापर्यंत गेलं आणि इथून पुढं जाणार आहे, ते तुला कोणीही सोडवणार नाही. सोडविता तुझं कोणी नाही नाही त्रिभुवनी. त्रिभुवनात कोणी सोडणार नाही बरं का. कोण म्हणतं माझ्या बायकोचं लय प्रेम आहे, काही नाही गचरा आहे, स्टेटस ठेवापुरतं आहे. तू दर्शक माग पुढं कर, भाकर भेटती का बाय? कोणाचं प्रेम कोणावर नाही राहत. हो, आई बापाना लई कमवून ठेवलं कोटीनं तर पोराचं प्रेम राहतं काय? ते मध्ये एकावा धकन आणि हे मी कवा इकीन, त्याला सुद्धा प्रेम नाही. मायबाप जे आपल्या पोटी जन्माला आले त्याला सुद्धा आपल्याबद्दल प्रेम आहे. हा भ्रम आहे आपला, हा तुमचा आमचा भ्रम आहे. म्हणून नादबाबा सांगतात तुझं सोडाविता कोणी नाही नाही त्रिभुवनी.
या त्रिभुवनामध्ये तुला सोडवणारा कुणीही नाहीये. जर देहाचं समाधान व्हावं असं वाटत असेल आणि वाचेनं देवाचं नामस्मरण जर करावं वाटत असेल तर ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं त्या नामाचा अनुभव घेतलेला आहे, ज्या नामामुळे ज्याचं जीवन समाधानी झालेलं आहे त्याला भेटावं लागेल का नाही. ज्याचं जीवन ओरिजिनल समाधानी झालेलं आहे त्याला भेटलं तर काम 100% होईल. अन्यथा त्रिभुवनात सुद्धा कोणीही सापडणार नाही आपल्याला सोडवायला. कोणी आहे का जगामध्ये मला सांगा. या जगात सोडवणारा कोणीच नाही. म्हणून नादबाबा सांगतात करियाचे समाधान वाचे गाई नारायण. या देहामध्ये प्रभूचं नामस्मरण केल्याशिवाय सार्थक होत नाही, समाधान मिळत नाही. पण ते नामस्मरण सुद्धा रीतीनं जीवनात यायला पाहिजे. रीतीनं जर आलं, आता लाईट गेली की नाही, आता हे बंद पडलं होतं की नाही, मग त्याच्याजवळ जनरेटर आहे पण त्याला रीत पाहिजे ना. माझ्यासारखे मेंटलला गेलं तिथे जर माय हायडाल मारायला लावलं तर जमन का ते. ज्याला त्याची रीत माहितीये त्याला विचारावं लागेल. मग नाथ बाबा सांगतात भुलू नको जासी वाया. ज्याच्या करता आला ते जर विसरला, भुलू नको म्हणजे विसरला. जर विसरला तर काय होईल. मायबाप जन्माला येऊनही काही फायदा होणार नाही. उत्तम अशा प्रकारचा माणसाचा जन्म देवाच्याच करता आहे आणि देवाच्या प्राप्ती करताच दिलेला आहे. म्हणून नाथ बाबा एका जनार्दनी लागी पाया. नाथ बाबा तुमच्या आमच्या सारख्याच्या सामान्य जीवाच्या पाया पडतात का. कारण तुम्ही आम्ही तेवढ्या योग्यतेचे आहोत. म्हणून नाथ बाबा सांगतात करियाचे समाधान वाचे गाई नारायण. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला विठ्ठल. माणसाच्या जन्माला आलो आणि माणसालाच ती गोष्ट कळू शकते. इतर योनीला कळल का. कुत्र्या मांजरा गाढवाला देव कळतो का. आपल्या घरी बकऱ्या असं 2-4 त्या बकरीच्या बोकड्याला आई कळती का. गाईच्या गोऱ्याला आई कळते का मायबाप. अरे जर त्याला आई बाप कळत नाही तर देव त्याला कधी कळणार आहे. कळन का. इतर योनीच्या ठाई अरे हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. त्याला पाप पुण्य कळत काय. बकरीचं बकरू बकरीवर चढत आहे त्याला कळत काय मी पाप करतो का पुण्य करतो. अरे त्याला ही योनीच नाही मायबाप. त्याला हे कळतच नाही. पाप पुण्याच्या पलीकडे त्या योनी आहेत. ते प्रारब्ध कर्म कमी करायला निघालेले आहेत. पण एकच योनी उत्तम आहे. एकच योनी उत्तम आहे ती म्हणजे माणसाची. सर्व नामामध्ये मनुष्य जन्म सर्व योनीत उत्तम. सगळ्या योनीमध्ये माणूस उत्तम का आहे बघा. देह देवनी बुद्धिमान केला. या देहामध्ये 2 गोष्टी बघा. पशु पक्षामध्ये प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये सगळ्या गोष्टी समान आहे बघा. आहार निदास भयमैथुनंच सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार तुम्हाला आम्हाला भूक लागते, प्राण्यांना बी भूक लागते, पक्ष्यांना बी भूक लागते. आहार निद्रा झोप तुम्हाला आम्हाला येते त्याला बी येते. मैथून तुमचं आमच्या एकाचे 30 5चे 50 चालू आहे त्याचे सुद्धा चालू आहे.
आहार निद्रा भय मैथुनंच सर्व योनीशी सम समान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान. माणसात काय ज्ञान आहे? माणसात ज्ञान काय आहे? माणूस स्वतःला समजून घेऊ शकतो, स्वतःचं अस्तित्व जाणू शकतो, नवे 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 त्या सुखाला पात्र होऊ शकतो. म्हणून सर्व योनीत उत्तम. एवढ्या करताच तुम्हाला आम्हाला हा देह मिळालेला आहे. तसं तुम्हाला आम्हाला काही गरज आहे? त्याला वैतकले लोक, त्याला वाटत भाषी घेऊन मारावा, औषध घेऊन मारावा. काऊन? कारण या देहाचं महत्व तुम्हाला आम्हाला न कळाल्यामुळं तुमचं आमचं झालं कसं? पावला हा देह काका काली न्याय, 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 पावला हा देह काका काली न्याय. शास्त्रात हजारो न्याय, त्याच्यातला एक न्याय सांगितला इथं. पावला हा देव काका काली न्याय. जसा आंधळा आंघोळ करायला गंगावर गेला आणि गंगावर आंघोळ करता करता अर्धे देता देता टाळी वाजवता वाजवते त्याच्या हातात कावळा सापडला. कावळा चांगल्या माणसाला सापडत नाही, आंधळ्याला सापडला. तसा तुम्हाला आम्हाला हा देव सापडला. माहित नव्हतं यायचं पण आलो, येऊ नाही पण आलो. आल्यानंतर करायचं काय? आलो कशा करता, करायचं काय, सगळं येणार काय, याचे काही विचार आहे का? आला ती कोटोनिया अरे दासील कवण्या अरे ठाया, घरदार तुझे नोव्हे अवघी लटकीचा माया. बरोबर आहे ना? हा, म्हणून हा जो उत्तम अशा प्रकारचा माणसाचा, तसं पाहिलं तर माणसाचा जन्म किती घाणेरडा आहे तुम्हाला माहिती का? किती घाणेरडा आहे. नासका कुचका नाशिवंत सांगितलेला आहे. बरोबर आहे ना? तरी पण हा उत्तम काय? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे होय, शरीर माझ्या होया केले, माझी आली परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले साधितो का? बुवा तरी साधितो का? जाऊ द्या, तुम्ही लई लांबी. पण आम्ही रोज आहे ना, आम्हाला रोज हात धंदा आहे ना, उठे चिंतन हात धंदा आहे ना. काय करता तुम्हाला सगळ्याला देव सांगा करताचे ना. मग आमच्या टकुऱ्यात देव आहे का? आमच्या टकुऱ्यात देव आहे का? आमच्या टकुऱ्यात सत्कर्म आहे. आमच्या टकुऱ्यात नको ज्या गोष्टी. मायबाप देह नाशिवंत जरी असला तरी उत्तम आहे. बघा एक दृष्टांत देतो. समोर या, समोर या, पुढे सरका, पुढे सरका.
बस बस बघा बस आपल्या दावणीला जे ढोर आहे ना बस हा आपल्याला फक्त अर्धा पाऊ 1 घंटा आपल्या हातात आहे. कारण गाडी लेट चालू झाली थेट संपावा, कारण वरून वातावरण खराब आहे. त्याचं अन्नदान वाया जायला नको ना, बरोबर आहे की नाही? काय करता केलं आणि आपण काय लागलो. म्हणून आपल्या जे दावणीला ढोरं बांधलेले मायबाप, ढोरं काय खात्या? पटापटा पटापटा बोलायचं. ढोरं काय खात्या? चारा खात्या, कुट्टी खात्या, गवत खात्या, बरोबर आहे ना? हा, ढोरं नको जे खात्या, जे आपण फेकून दिलेलं खात्या, बरोबर आहे ना? माणूस काय खातो? गुलाबजाम, बासुंदी, पुऱ्या, आबा बाबा 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 विचारू नका. चांगलं खातं का नाही? किती चांगलं खातं, टेचीत खातं का नाही? एवढं सगळं करून सुद्धा जर आमच्या या मावल्याला सकाळी सडा टाकायचा आहे तर शेण कोणाला आणावं लागेल? ढोरायचं. ढोरं काय खात्या? चारा, गवत, बरोबर ना? तरी त्याचं जे उत्तम आहे का मग? अरे हा देव एवढा बेकार आहे, चांगल्या गुलाबजामू पोटात गेल्यावर घाण करताय बघा ना तुम्ही. द्यायचं शेण सारायला चालत आणि नानाला धन एवढं सगळं खातो तरी नानाच्या शेणाला रुमाल लावून चालावं लागत. तरी पण योग्यच आपण का? तरी पण देव योग्यच का? आणि कहे नाना नाही को वा वा. आणि कहे नाना नाही याच देही घडे. आपण आपल्या मुद्द्यावर आलो. वा बुवा, कोणीकडे भटकला ना त्याला बरोबर वळती आणता आली पाहिजे. त्याला तर खरे भक्तीचे गायना शैर्य म्हणजे बुवा तिकडे चालला की मागून ढकलून देणार म्हणजे. मग ते लोक म्हणजे हा भांगावर नाही आला बुवा, काहून नाही आला तो? आतेची महापुरी अरे रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिल्या तिरी विपाईला निघे. म्हणून जीवनामध्ये याच देही घडे. देवाचे भजन, देवाचं भजन करता येतं मायबाप, पण ते भजन जीवाला कळालं पाहिजे. देहात भजन करण्याची रीत काय? या देहामध्ये भजन करायचंय तुम्हाला आम्हाला. तिने पखवाद्या नको, गायनाचार्य नको, बुवा बी नको. त्या भजनारीची रीत जीवाला कळायला पाहिजे. आणि ते भजन कोण सांगन या दुनियात? देख मनुष्य दात सकळ अरे स्वभावतात भजन शिळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. प्रत्येकाचं भजन चालू आहे मायबाप, पण ते भजन कळाय करता जीवनामध्ये चांगला सद्गुरू यावा लागतो. चांगला संत महात्मा जीवनात जर आला तर देहाचं सार्थक होईल. एवढं सार्थक कराय करता साधू संतांचं अवतरण असतं. कलियुगामध्ये कोटीनं प्रोडक्शन झालं आणि अजून काही होणार आहे, बरोबर? मग या सगळ्या कोटीचा उद्धार व्हायला पाहिजे का नाही? कशानं होईल उद्धार? उद्धार होण्याकरता या देहाचं पहिले महत्व कळायला पाहिजे. जर देहाचं महत्व जीवाला नाही कळालं मायबाप, जर देहाचं महत्व नाही कळालं, माणसाचा जन्म आया वैसा गया नहाग जमाना. येऊन काही वळशाचे द्यायला हात काळे का गय तो का नाही केला तो आब्बा गुड थैले मेन मागच्याच ना पे फाडा 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 फाडा. काय होत नाही त्या माश्या आहे ना, काय होत
जीवनामध्ये देह किती उत्तम आहे, देह एवढा चांगला आहे, नाही 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 नाही, या देहामध्येच देवाची प्राप्ती. देहाला सोडून देव नाही, देवाला सोडून देव नाही, पण देहात असलेला देव कळाई करता संत पाहिजे, त्याच्या जीवनात अनुभव आलेला आहे असा हे सत्य महात्मा जीवनात यायला पाहिजे. त्यामुळे देहाचं वर्म कळत असतं. या देहामध्ये या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, अरे ते तत्वज्ञ संत स्वीकारती. देहामध्ये देव आहे, कोणा सांगावा? देहातला देव सगळ्याला माहिती ना, घरादाराची नख्या पोराला माहिती ना, देहात देव आहे. मग अनुभवला कधी? अनुभवाची रीत काय? अनुभवाची रीत बर का तिथंच तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा, आणि जागा दाखवून जाणारी मरून गेली. अतिक्रमण करणारी तयार झाली, जागा दाखवणारी कोण राहिलं? जागा दाखवणारे संत असतात, आणि संतांना येत असतं कोटीनं जे प्रोडक्शन तयार झालं, जीव तयार झाले, या जीवाचा उद्धार ज्या गोष्टीनं होतो ती गोष्ट संतांच्या मुठीमध्ये आहे. म्हणून देह किती पवित्र आहे याचं महत्व तुम्हाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, जे अमर झाले आणि स्वर्गात जाऊन राहू राहिले ना, त्याला सुद्धा इथं यावं वाटत का? कारण येथला जो आनंद आहे तो स्वर्गात नाही, तो वैकुंठात नाही, तो कैलासात नाही. म्हणून देहामधलं जे भजन आहे मायबाप ते कळायला पाहिजे. आणि या 84 लाख योनीतला उत्तम जो आहे तो माणसाचा जन्म आहे, तो कळण्याकरता नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात
पहिल्या चरणाचा 84 लक्ष योनी फिरता अवचित नरदेह आला. बरोबर का? किती त्रास आहे एका योनीत. एका योनीत आपण पाहतो कुत्रे मांजर गाढव बकरे पहा ना तुम्ही किती त्रास आहे द्यायला. जर खोट्याला बांधले दिवसभर हा जर स्टेशनला आहे तर द्यायला ताण लागत नाही, भूक लागत नाही, ऊन लागत नाही. आपल्याला जर शिक्षितोडे आले तर घरात घुसत त्याला काय नसतं. मग त्याला सांगता येतं काय लय भूक लागली तर द्यायला खवळता येतं काय कोणावर? नाही ना. बरं एवढ्या योनीत कमी दुःख भोगले का? पुण्या पापात्मके स्वर्गा येई जे, पापात्मके पापे नरका जाई जे. अरे मातेचे ने पावी दे ते शुद्ध पुण्य. जन्माचा जर सार्थक व्हावा असं वाटत असेल तुम्हाला, आम्हाला मागचा जन्म माहिती कोणता होता? माग कोणत्या जन्मात होतो? नाही. पुढं कोणता जन्म आहे माहिती का? मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही. आता का वाया घालून आता जे वर्तमान हातात आहे त्याचा काही आहे का विचार? म्हणजे खाईंगे पेंगे आईश करेंगे तो बापान ठेवली का आईश? खाईंगे पिंगे तोय हातात, किती का खायन किती का ढोस, खाणं पिणं तोय हाते, आईश तोया हातात नाही. आईश त्याच्या हातात आहे का? कॅन्सर जर झाला आणि जर पडलं घरामध्ये मग ते राहत देवा केलं काय? तू तर म्हणत होता ना खाईंगे पिंगे आईश करेंगे. घंटाभर आईश राहते का रे? आईश काय म्हणजे याची बी अक्कल नाही लोक आहे. आईश कशाला म्हणतात? खाणं पिणं तुमच्या आमच्या हातात आहे मायबाप, पण जगवणं तुमच्या आमच्या हातात नाही. ज्याच्या हातात आहे त्याला ओळखीचं केलं पाहिजे. आणि त्याला जर ओळखीचं केलं तरच जीवनामध्ये सुख आहे, समाधान आहे आणि शांती. देवाला सोडून जर सगळा राडा केला रे केला, देव झाला पाटा मोरा नसते विघ्न येते. देव देव चाललाय. देव राहिला एका दिशेला आणि आम्ही धकलोय एका दिशेला. देहात देव देहात देहात बरोबर आहे ना? देव देहात आहे. मग कळायची रीत काय? कळायची रीत उघडी असेल का? आपण कपाशी टोचितो ना, कपाशी टोचितो ना, त्याच्यावर काऊन बाजूला डौक धरून माती घेतो? काऊन झाकून टाका लागत त्याला? झाकूनच टाका लागत ना. काऊन? उघड्या ठुलं तर उकरी द्या. बरोबर आहे ना? त्याला कसं झाकून टाकावं लागत? मग हे उघडा असेल का? उद्धाराचा मार्ग उघडा नाही मायबा. म्हणून जीवनामध्ये बघा संत सांगतात, रोज आम्ही काकडे म्हणतो, दुरुनी मी आलो गा दुःख झाले दारुण यावया यथवरी होते याची कारण. कुठून आलो यायला माहितीये? दुरून आलो. दुरून म्हणे जळगावून नाही, लासूर गावातून नाही, दुरून म्हणजे कुठून? 84 लाख योनीतून आलो. आता माणसाच्या जन्मात आलो. आणि आता जर नाही समजून घेतलं, आता जर नाही समजून घेतलं, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटची पाळी, हो शेवटची पाळी आहे मायबा. याच्यानंतर जन्म मिळाला याची गॅरंटी नाही. 101% सांगतो. मी जर इथं भुकराल 2 तास कीर्तन करू मार्ग विमान यायचं की नाही? अरे कीर्तन करणं भुकणं तुझ्या प्रारब्धात आहे. सगळ्याला नाही जाऊ. हे आमचे जुने दिग्गज वाटले गायनाचार्य सगळ्या. आणि आम्ही भुईपोळासारखे उठे, आम्ही आडगाठ जाऊ बघा, आम्हाला काही येत नाही याच्यात. गोकुळ महाराजाला माहिती, मला काळीत कळत नाही, ढोळीत कळत नाही. हो विचार करासारखी गोष्ट आहे. हे प्रारब्धात आहे भुकणं. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. मराच्या टायमाला कीर्तन करीन का मी कुदू नाही ना? मराच्या टायमाला काय करतोय? तेव्हा घर लागेल राहती, तेव्हा हातपाय खोडीत, डोळे फाडीत, तेव्हा जमलं पाहिजे. परमार्थ तेव्हा जमला पाहिजे.
आणि जर तेव्हा नाही जमला, जाताना जर परमार्थ नाही जमला, विसरली दया. विसरली दया, थोर झाली हानी आणि पचतीला खाणी. आम्ही दाखल्यावर लिहितो का नाही, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. आमच्या काय बापाला ठेवलं काय वर प्लॉटिंग घेतली का? स्वर्ग माहित नाही, कैलास माहित नाही, वैकुंठ काय म्हणते वैकुंठ. आणि त्याने वैकुंठ भुवाने घर केले, त्याने वैकुंठ भुवाने घर केले. हरिपाठात 3 ठिकाणी सांगितलं, मग तिथं काय प्लॉटिंग झाली का घ्यायला? ती गोष्ट कळाई करता माय बाप, देहाचं सार्थक होण्याचं साधन अभंगाच्या 2ऱ्या चरणात. करी याचे समाधान. समाधान मड्याचं होईल का? पहिली गोष्ट सांगितली, 84 लाख युनिट मिळालं, बरोबर. सापडला देह सापडला, पण याचं समाधान, देहाचं काय समाधान करते? त्याला लगेच मोती, संतूर, लाईफ बॉय, हमाम, लक्ष, बापा 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 कितीतरी गज भरले ना मागे टकुरी. मग त्यानं समाधान होईल याचं नाही होत. देहाचं समाधान होत नाही, कारण देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. देह कर्माच्या अधीने, हो देह कर्माच्या अधीने. तसा देह नाशिवंत आहे, बरोबर आहे की नाही? दुःख कोणाला आहे? देहाला. त्रास कोणाला आहे? देहाला. जन्माला काय येतं? कोंबड्या येत्या, कोंबड्या जात्या, बकऱ्या येते, बकऱ्या येते, ढोरे येते, ढोरं जात्या, बरोबर आहे ना? माणसं येते, माणसंच येतं काय जातं काय? जे येतं जे जातं ते ओळखीचं केलं का? कार्याचे समाधान, देहाचं समाधान करायचं आहे. देहाचं समाधान, या देहामध्ये 4 गोष्टी तशा लई भरेले, या देहामध्ये लई भरेले, पण 4 गोष्टी जर समाधान व्हावं असं वाटत असेल तर 4 गोष्टी सांगितल्या: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जर समाधान करायचं असेल तर चित्ताचं समाधान व्हायला पाहिजे. आणि चित्ताचं समाधान कशाला होईल? आता एखाद्यानं घर बांधलं ना, आपण काय म्हणतो?
काय त्याचे कार्यक्रम? वास्तू वास्तू शांती काय? वाळू उड्या मारायची की इटा उड्या मारायची? कोणाची शांती? वास्तूची करायची का वास्तूत राहणाऱ्या घरातल्या लोकांची करायची? शांती कोणाची करायची? तस सिद्धांताकडे या. देहाचं समाधान करायचंय. करियाचे समाधान, देहाचं समाधान कशाला होईल? माय बाप लग्न झाल्यावर समाधान होतं का? नाही होत. तुम्ही भौतिक संसारातल्या नाना साधनांच्या करुणी खटपटा किती जरी केल्या तर देहाला समाधान आहे का? नाही. देहाला समाधान एकाच गोष्टीनं होत आणि ती गोष्ट मायबाप समजून घेतली पाहिजे माणसाला. इतकी सोपी आहे, तिला पुढे जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, इतकं सोपी गोष्ट आहे. तू काय म्हणे सोपी? आहे सर्व इतकं सोपं आहे देहाचं समाधान करणं. नाही तर देहाला इतकी आग आहे बर का. भावकीना जर चांगलं घर बांधलं दे याचं पोट उठलंच पाहिजे. हे रातपाट करीन, भांगडी करीन, आपल्याकडे पाणी नाही तर गणथडीला जाऊन कांदे लावी नाही राडे करता येईल. कोण? देह. देह इतके राडे करत तरी पण याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात साऱ्या बँका करून राहिल्या याच्या. मग समाधान आहे का? गज घेतलं ना कोटीला कमी. आता जाऊ द्या, आपलं सोडून द्या. याच्या जवळ कोटी नाही, पेटून दिलं तर 6 महिने ही जायची नाही, इतके आहे त्याच्या जवळ बर का. तरी सुख आहे का? विचारानं जाऊन पाहणं द्यायला आहे का सुख? का नाही? कारण सुख आहे त्याच्या जवळ आहे, तो आम्हाला लागत नाही. ज्याच्या जवळ सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, तो आम्हाला लागत नाही. लागत का? आपुला तो एक देव करुणे सांगा माझ्या पांडुरंगा. पण तो लागत नाही. देव देव किती करतो आम्ही, पण देव सोडून देव देव चालला. म्हणून समाधान नाही तुम्हाला. आम्हाला काय समाधान नाही? गण 4-4 तांडाचं पाणी करा तरी का नाही? लाखानं उरायलं तरी का नाही? बरकतच नाही. का बरकत नाही? जी गोष्ट आहे मायबाप तुम्हाला आम्हाला असमाधान करणारी, त्या गोष्टीवर घाला घातला पाहिजे. आणि तो घाला आमच्या संतांनी घातला. म्हणून संत सांगतात बघा, देहाचं सार्थक जर व्हावं असं वाटत असेल, देहाचं सार्थक केव्हा होतं? ज्यावेळेस मला जायचंय, सुटणारा श्वास ज्या दिशेला सुटला ना त्या दिशेला धडकावा लागतं. सुटणारा श्वास ज्या गतीत सुटला ना त्या गतीला जावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेप्रमाणे जन्म आहे, वासनेप्रमाणे देह आहे. जळ भरत राजा तुझं रायको ऐकू कटळले तुम्ही. आता मी सांगत नाही, कटळून गेले. सांगणारे कटळले आणि ऐकणारे कटळले. पण ऐकणाऱ्याला कळा ना का मी जळ भरत कधी होईल, आणि सांगणाऱ्याला कळा ना मी जळच भरत कधी होईल. बरोबर आहे ना? घाला तो घातला वासने ना. आम्हाला काय होईल? त्याला हरणी गरबा गेला ना, आम्ही कोणत्या गरबाला जाणार आहे? 84 लाख योनीच्या गरबाला जावाच लागणार आहे. जाऊ नये असं वाटत असेल, जर 84 लाख योनीचं दुःख भोगू नये असं वाटत असेल ना मायबाप, आता काही बोटावर मोजा इतके दिवस हातात राहिले. लय वाघ नाही मारायचा, लय वाघ मारायचा नाही. बोटावर मोजा इतके दिवस तुमच्या आमच्या हातात आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे? साधता आलं पाहिजे. हो, मला एक जण म्हणे 1 तास उरला खटवंग राहायला, त्याला कसं काय भाग्यदशा प्राप्त झाली म्हणलं. त्याला चांगला भेटला. खटवांग राहायला 1 तासात उद्धार करणारा भेटला, तुम्हाला आम्हाला का भेटत नाही? तुमचं आमचं कर्म मायबाप साथ देत नाही.
म्हणून जीवनामध्ये समाधान चित्त वृद्धीचं कराय करता एकच गोष्ट आहे, एकच. पापामुळे दुःख, कर्मामुळे दुःख, वासनेमुळे दुःख. दुःखाला कारण या सगळ्या गोष्टी. मग या सगळ्याला जर काडी लावायची असेल तर काय करावं लागतं? नाथबाबा सांगतात, वाचे गाई नारायण. आता पोराचं नाव नारायण ठेवते का नाही लोक? काही ज्ञानेश्वर ठेवत्या. आता त्याला वाटतं मरता मरता यायला पाहिजे, नाही तर पोराचं नाव आलं का आमच्या जाती मेंटल खुपीचे सांगा त्याला पोराचं नाव घेतलं त्याचा उद्धार झाला. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? आपण म्हणतो त्यालाही भोळ आहे, त्याला काही कळत नाही, त्याचा संसार असाच झाला. त्याला 2000ची नोट कशी कळती? भोळ आहे ना ते. काय महाराज जगताप महाराज असंच ना, त्याला 500ची नोट कशी कळती? भोळ आहे ना ते. भोळ आहे, त्याला पोरं झालीच नाही का? ते कसं कळत? संसार करायची अक्कल आहे त्याला, फक्त तेव्हा करताच भोळ आहे किती. बरं आपलं सारं भोळ 2 हात 3 मस्त. बायकोला बहीण म्हणतो का घरी? भोळ आहे ना तू. तुम्हाला कळू राहिलं मी काय म्हणून राहिलं? कळू राहिलं ना? संसारामध्ये साऱ्या ठिकाणावर आहे, परमार्थात गाण पडलं. जर उद्धार व्हावा वाटत असेल तर मायबाप खेट्या मारून उद्धार होत नाही. किती जरी गुरुच्या घराला माती जरी नाही ठेवली, उद्धार होऊ शकत नाही. उद्धार पावे उद्धार व्हावा असं वाटतं का? मरण चांगलं यावं साऱ्याला वाटत. आता आपल्या भागाडांमध्ये चांगला एमडी डॉक्टर असावा वाटत का नाही? भागाडांच्या मंडळीला वाटत ना चांगला एमडी डॉक्टर असावा, त्याचं चांगलं एसीचं हॉस्पिटल असावा वाटत ना, त्याच्याकडे साऱ्या यंत्रणा असावा, म्हणजे औरंगाबादला स्टेशनला जायचं काम पडू नये, हे सगळं असावा. कोणाला वाटत त्याच्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट व्हावा? त्याला काय फायसी घेऊन मरायला लावी का? दवाखाना टाकल्यावर कोण जाईल त्याच्याकडे? जसं दुःख कोणाला आवडत नाही, पण दुःख भोगल्याशिवाय कोणी राहत? दुःख येऊ नये याच्याकरता प्रयत्न आहे, पण येत नाही का? येतात. तुम्हाला आम्हाला सगळ्याला तेच दुःख आहे का? जन्म आणि मरणाचा. जो आला ना त्याला एक दिवस धक्काच आहे. जो आला कोट्यावधी रुपये कमावणारा का असाना आणि भिकारपती का असाना, सगळ्याला जायचंय. कोणी राहायला आला का? मग जायचं सगळ्याला आहे. मग कधी आम्ही विचार करतो का उद्धार माझा व्हायला पाहिजे? उद्धाराचं साधन माय बाप इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. ते गुह्यतम असल्या कारणानं तुमच्या आमच्यापर्यंत आलं नाही. ज्ञानवरायांची परंपरा मुक्ताईपर्यंत आली, मुक्ताई विश्वभा खेचारापर्यंत आली, नामदेवा जनाबाई पर्यंत आली, तुकोबरायांची परंपरा जनाबाई बहिणाबाई पर्यंत आली, निळोबरायांची परंपरा शंकर स्वामी पर्यंत आली. पण का तोंड वासून जायची पाळी आमच्यावर आली? इतक्या खेटून उद्धाराचा मार्ग येऊन सुद्धा तुम्हाला आम्हाला का कळत नाही? न कळायला कारण मायबाप आम्हाला मोठ्यापणाचा रोग लागला. आम्हाला भाव व्हायचे आहो, आम्हाला महाराज व्हायचे आहो, आम्हाला गुरु व्हायचे आहो. तुम्ही उद्या मरायच्या ऐवजी आज का मरा ना? घेणं कोणाला आहे? आमचा लय टेची चालू आहे. मास विठाला विठाला तुमच्या आशीर्वादाने 9 लाखाच्या गाड्या आहे. बसाला पाठ, जेवाला ताट, काय तो खायचा झगमगाट. लैटेची चाललंय आजच्या बोळायचं. हो ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळामध्ये तुकड्या करता मौती झाल्या द्यायच्या. त्याला नव्हते चाटण पाटण बसायला, एवढा थाटण झगमगाट द्यायच्या काळात नव्हता. तरी 750 वर्ष झाले कीर्ती आहे.
का त्यांना देहाचं महत्व कळालं. उत्तमाची ओले किरती मागे उत्तमाची ओले किरती मागे मरणाची मेल्यावर कीर्ती व्हावा. आमची मेल्यावर नाही होत, जिवंतपणी असताना लय लोक डोक्यावर होती घ्या आम्हाला. मेले का सावडाला पण नाही राहत माग, रावणाला पण नाही माग. आता तर आम्ही आमच्या समाधी बांधायला सुरुवात केली. आम्हाला माहितीये मागची मेंटल आमचं काही करणार नाही म्हणे. त्या जगाचा कुटी ना वाल्या कोळ्याच्या पलीकडे झालो आम्ही आता. वाल्या काळात तरी बायकोसाठी करीत होत, आम्ही दुसऱ्या बुचक्यासाठी करू राहिलो. अरे आमच्या आम्हाला होईना, आमच्या पोटी जन्माला आले आम्हाला होईना. हे 12 कधी आमचं होईल सांगणाऱ्याच्या डोक्यात हा मेंटल खोपडी घ्यायचे येत नाही. काय करता कोटीला उलट हात चालली, काय करता आणि त्याने काय करता केली. 450 550 वर्ष झाले नादबाबाला. नादबाबा सांगतात देहाचं जर समाधान तुला करायचंय, जर देहाचं समाधान करायचंय तर साधन एकच आहे, वाचे गाई नारायण. मग आता ते चाललं होतं आपलं नारायण 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 नारायण. का विमान येते की नाही आता पंढरपुराला चंद्रभागापासून तर वाळवंटामध्ये पूर्ण महाद्वारापर्यंत बसले ना लोक. विठ्ठला माय बापा पांडुरंगा, विठ्ठला माय बापा पांडुरंगा म्हणणारे कमी आहे का? त्याला का विमान आले की नाही आला? विमान आले न्यायला. पोराचं नाव घेतलं का यम येत नाही, यम बोकांडी बसतो आणखीन येऊ. कारण पोराचं नाव सुद्धा तो झाडाचं म्हणलं नाही. नारायण नाही म्हणला, तू काय म्हणला? ज्ञानेश्वराचं ज्ञान्या येत नाही, येत नाही. अंतकाळाला यावं असं वाटत असल, अंतकाळाला जर त्या प्रभूचं नाम यावं असं वाटत असल तरी तनु मनु जीवे. अरे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. त्याला चांगला गुरु भेटावा लागतो, खिशे कापू नाही चालत, चांगला भेटावा लागतो. नाही तर मरके गुरु रडके चेले दोन्हीचे मोज वाया गेले. लई झाले मायबाप. शेवटच्या सुटणाऱ्या श्वासाला गती आहे. श्वासाला भाजन करणा गड्या, श्वासाला भाजन हे सांगावा. मी माझी नोकरी सोडून देतो, कच्च्या घड्यानं त्याच्या घरी पाणी भरितो, तुकडे भीक मागून खाईन त्याच्या घरी, दुसऱ्याच्या घरी. एकाना तरी सांगावा. धकाच्या टायमाला आधी जाते वाचा, मग जातो प्राण. आधी वाचा निघून जाते, मग प्राण निघून जातो. तेव्हा काय दगड करशील का?
सेवा करायची रीत संत देत असतात, त्याला म्हणतात वाचे गाई नारायण. विठोबार कुमाई लक्ष योनी फिरता अवचित नरदेव आला हाता करियाचे समाधान वाचे गाई नारायण. संतांची परिभाषा कळायला मायबाप आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचे भेजे लागतात, नाही तर कीर्तन डोक्यावून जातात. कारण तुम्हाला विनोद चुटकुले ऐकायची सवय, विनोदावारी हसल्यावारी तुमचं आमचं जीवन चाललं. जीवनाचं मर्म वर्म तत्व सांगायला कोणी तयार नाही, आणि वर्म सांगायला लागलं का मग अवघड लागत आहे लोकायला. काय काही सांगते, आता काय सांगू राहिलो का वाचा उदाहरणातच सांगू राहिलो ना. उदाहरणात या जगात कोणी सांगतं का माय बाप? अरे जायचं आहे मला, काही दिवसानं म्हणा, काही तासानं म्हणा, काही काळानं मला जायचंय. मग जाताना हा घडोघडी काळ भोखंडीत बसेले, तो भोखंडीत बसेले घडोघडी काळ. हा तो कवा गचका आली तो आम्हाला कळत का? त्या काळावर विजय मिळवण्याचं साधन नाम आहे. नामाच्या पुढे काळाची सत्ता चालत नाही. नामाची आवळे न भिऊ सर्वता कळी काळाच्या माथा सुटे मारू. त्यांनी काळावर विजय मिळवला, तुम्हाला मला सुद्धा मिळवता येतो मायबाप. फक्त जीवनामध्ये चांगले संत यायला पाहिजे. तुम्ही आम्ही ज्या बुचक्याच्या नादी लागलो, तुम्ही आम्ही ज्या अहिताच्या नादी लागलो, याच्यात कोणीही तुम्हाला सोडवणार नाही. अभंगाचं 3रं चरण. अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा. सोडविता तुझ कोणी नाही नाही त्रिभुवनी. आपल्याला सोडवणारा तुम्ही जरा बारीक विचार करा. 2-4 वर्ग शिकेलाच ना, 1ली 2री 3री 4थी शिकेल तर आहे ना काही आणि वळ थांबसावी बुद्धी देईल. आपण विचार करायला पाहिजे का नाही?
जर बघा बघा मी तिसऱ्या चरणाचं विवरण तुम्हाला करतोय. नाद बाबाची आरती सांगतात तुला त्रिभुवनात कोणी नाही, त्या आरती तुमचा उद्धार कोण करू शकल? ज्याच्या जीवनामध्ये जरा बारीक कीर्तन ऐका संपायच्या बेतात आलं. हा कारण आता हे असं तर आधी वातावरण पाहून आवरून घ्यावं लागतं. नाही हा मला गंज वाटत आहे संध्याकाळ लोक सांगावा, पण नाही ना वरचा बाबा म्हणतो गचरा आहे तू तुझ्या जवळ रोग दे. काय सांगत होतो एवढ्या करता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला उद्धार करणारा निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ वृत्तीनं समाजामध्ये फिरणारा जो कोणी असेल तो तुमचा उद्धार करू शकतो. समाजाला तुकडा द्यावाच असं आपल्या संताला अपेक्षा अजिबात नव्हती. समाजानं वारीत टाकलं असेल, गल्लीतून गेले असेल तर गल्ल्या वाटल्या असतील लोकांच्या, मागून सडे टाकीत होते. ज्ञानोबाराची गोवराई गेली का मागून सडे टाकायचे लोक, काऊन गल्ल्या वाटत होते यायच्या गल्ल्या. आणि आता बोकंडी घेऊन नाचत त्या ज्ञानेश्वर महाराज की जे व त्याचे नव्हते त्याचे पित्र पालथ्यानं शिवायचे. त्यांना समाजाला वारीत जरी टाकलं तरी समाजाच्या हिताकरता त्यांनी लिहून ठेवलं, तोच तुमचा उद्धार करू शकतो. या जगामध्ये एक आणि एकच जाते ती म्हणजे संत संत संत. पण वेगळ्यातले संत करू शकत नाही, नाट्यपट्ट्यातले संत करू शकत नाही. व्हावी इतके नटायला लागले आता जागरणात. त्या मुराळ्या कशा नटत वाऱ्या, तमाशात कशा नटत, त्याच्यापेक्षा बेहतर नटायला लागलो आम्ही. आता आमची बी पार्लर चालू होणार काही दिवसात, बायाची कमी होती, बोलोकायचीच चालती ना. नाट्यपट्ट्यातला तुमचा उद्धार करूच शकत नाही. उद्धार कराय करता जरा बारीक ऐका. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध, ज्याचा पिता नाही शुद्ध, याची तर देव अंतरला. समाज मानी नाही तर नका का माना. समाज आज असा आहे फुलाचा हार घालीन उद्या चपलाचा घालायला सुद्धा मागं पुढे पाहत नाही. समाजाच्या नादी संत कधीच लागत नाही. वाजत असे बोंब कोणी नाही कधी काली, पण संतांनी तुमच्या उद्धाराकरता आमच्या उद्धाराकरता माय बापांनो त्या काळात जरी नाही समजून घेतलं, आता ग्रंथ रूपानं लिहून ठेवलं. म्हणून त्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला या त्रिभुवनात कोणी सोडवता नाही माय बाप. हो माता पिता बंधू भगिनी कोणी नपुवती निर्वाहे, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणे. लय जीव होता लय जीव होता माझ्या दादा जेवत मायाशिवाय जेवतच नव्हती. मग सरण्यात उड्या टाकी काय इष्ट मित्र सध्या न सके. हा हे फक्त पाहत्या काढी गावा लावणार आहे, हे फक्त पाहत्या काढी गावा लावणार आहे. अरे लावा ना आता दोन संध्याकाळ झाली ना, आता लावा म्हणते ती. आता राहू दे ना, आलं दर्श घंटाभर राहिलं ना, काय म्हणणार तुला. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी.
कुंभपाक नावाचा नरक आहे, 27 प्रकारचे नरक आहे, त्याच्यातला एक नरक सांगितला. इतके नरक अधोगती जीव भोगत असतो तरी जीवाला कळकळ वाटत नाही का मी उद्धार पावायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये माय बाप चांगल्या संताला शरण जा. जीवनामध्ये जगण्याचं वर्म, भक्तीचं वर्म, देवाचं वर्म आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि जर ते वर्म जीवाला कळालं रे कळालं, या देहामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्या वर्मानं होत असते. तेवढं वर्म संताच्या मुठीमध्ये. म्हणून नाथबाबा सांगतात करियाचे समाधान वाचे गाई नारायण. आडून बोलावं लागतं ते. नारायण, विठ्ठल, केशवा, माधवा, अनंत देवाचे अनंत नाव आहे. हरिपाठ रोज म्हणते ना, हरिपाठ रोज म्हणते की नाही. मग हरिपाठात एक प्रमाणे अनंत वाचाळ वाट आहे ना सारेच्या. मग पाठ असा का वाट माहीत असा. वाट कोण सांगेल? वाट सांगणारे मरून गेली, त्यानं काट्या लावल्या आता त्याच्या वाटीत काट्या लावलेला होता ना. आता कोणी तिकडे घुसलं नाही पाहिजे म्हणून. म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा. जीवनाचं देहाचं सार्थक होईल. देहाचं सार्थक केलं होतं तुम्हाला एका मिनिटात एक दृष्टांत देतो, शेवेला पूर्णविराम करतो. ज्यावर पेरली तर उगते 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 उगती का नाही. झाड ना पेरू द्या उगती, उदबत्तीना पेरू द्या उगती, घटगुलीना पेरू द्या उगती, लांब सडकना पेरू द्या उगती, काळ्याना पेरू द्या उगती, ढवळ्याना पेरू द्या उगती. जवरी उगती उगती. जवारीनं उगू नये असं वाटत असत, जवारीना उगू नये असं वाटत असत, त्याला सत्यनारायण घालावं लागत. काय करावं लागत त्याला? गावात होई येतो, त्याच्याकडे घेऊन जा. तो तिला तापून काढितो, तापल्या बरोबर तिला वाळूत टाकीतो, गरम वाळूत टाकल्याबरोबर बाहेरचा काळपट भाग आत जातो, आतला पांढरा भाग बाहेर येतो. असंच आहे ना. मग आता त्या जवारीची काय झाली? लाही झाली. मग ती लाही पेरली तर उगन का? उगन. या सगळ्या मी पहिलं वर्णन केलं, आता परत करीत नाही कारण वेळ नाही मला. यायला इंदोरीकरची कीर्तनाला जायचंय, कारण तो आले नाही ते अजून. इतके लवकर येत नाही दादा बाबा. ते जर लवकर आले तर आमची काय किंमत राहायची. यायला माहिती होतं यायचं, उद्या मग आपण जाऊ. चला काय. जशी जेवारी बीज भाजून गेली नाही, आम्हा जन्म मरण नाही. लाही पेरली, ब्रह्मदेवाच्या बापानं जरी पेरली तर लाही उगू शकत नाही. कारण लाईची उगण्याची जी दशा आहे ती निघून गेली. तशी तुम्हाला आम्हाला जर मरावाचं वाटत नाही आणि जन्माला यावाचं वाटत नाही, त्याच्यासाठी एक आणि एकच मार्ग आहे, नामस्मरण. रीतीनं नामस्मरण जीवानं केलं रे केलं, त्याच्या जीवामध्ये बदल होतो. परिपूर्ण शिवदशा निघून जाऊन शिवदशाला पात्र होतो. जर याच्या मागे जर माग पुढं झालं तर नाथबाबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
जास्ती वाया. जर आपण त्या तत्वाला भुललो मायबाप, त्या भजनाला त्या नामाला जर आपण विनमुख झालो, नामाची विनमुख आणि हरिविन धावया नभवे मायबाप. ते नाम जीवनामध्ये सन्मुख करण्याकरता जीवनामध्ये बहुत पुण्य लागत असते. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. अशी भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावर हो. ज्या सज्जनाच्या माध्यमातून येण्याचा युगाला शेषराव चंद्रभान पाटील जगताप या महात्म्याच्या माध्यमातून तुमच्या सर्वांची सेवा करण्याचं त्यांचं माझ्यावर काहीतरी उपकार असं नाही तर मी इकडे पॅन्ट शर्टवर येत होते याच्या भागात. आता धोत्रावर आलो फक्त एवढंच आहे. फरक पडला म्हणून त्याच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली. आमचे हरिभक्तपरायण वाकचौरे महाराज यांच्या थ्रू ही सेवा मला आली. मामा म्हणतो आम्ही त्याला, तुमचे मामाचे का? मग बरं तुमचं आमचं सारखंच आहे. फरक कुठं पडतो तेच कळत नाही. इथले मामा सारे तेच मामा आहे. चला जाऊ द्या. त्यांच्या माध्यमातून ही सेवा करायची मिळाली. बोलण्याच्या ओघामध्ये माईबाप काही तुम्हाला पटलं नसेल, तुमच्या विचाराला आवडलं नसेल, ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. पण जे आहे ते ज्ञानोबा तुकोबरायचं ओरिजिनल तत्व आहे. आम्ही जे सांगतो ना मायबाप, आम्ही कोणाची मागून पाणी घेल नाही. आमच्या बोरला 7.5चं पाणी इतकं आहे का आम्हाला कोणाचं मागायचंच काम पडत नाही. आणि किती इतकं चालू द्या, वेळेच्या आत आजकी बसती. लईच करायचं बी नाही. म्हणून तरी भरपूर सेवा झाली. 2 तास सेवा झाली. म्हणून तुमच्या सर्व संत महात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर